महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या प्रस्तावाला राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून पूर्वीप्रमाणेच पारदर्शक आणि विश्वासार्ह ऑफलाईन परीक्षा पद्धत कायम ठेवण्याची मागणी जोर धरत आहे। या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपासून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या भावना आणि ऑनलाईन परीक्षा पद्धतीबाबतच्या गंभीर आक्षेपांची सविस्तर माहिती दिली होती। त्यानंतर काल सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांची विद्यार्थी प्रतिनिधींसह भेट घेऊन या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान ऑनलाईन परीक्षा पद्धतीतील विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि पारदर्शकतेशी संबंधित मुद्दे मांडण्यात आले। यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या तांत्रिक बाबी आणि आक्षेप मुख्यमंत्री स्तरापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। मात्र प्रशासनाचा कल अद्याप ऑनलाईन परीक्षा पद्धतीकडे असल्याचे बैठकीनंतर स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यक्त केली। या बैठकीचे नियोजन प्रमोद पाटील यांच्या पुढाकारातून करण्यात आले। बैठकीस विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून किरण निंभोरे, किरण जगताप, सोमनाथ चव्हाण, गणेश गुंडाळ आणि अश्विनी लोहोटे उपस्थित होते। ऑनलाईन परीक्षा पद्धतीबाबत विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रमुख आक्षेप। विद्यार्थ्यांच्या मते ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये अनेक व्यावहारिक आणि तांत्रिक समस्या आहेत। संगणक, सर्व्हर किंवा नेटवर्कमधील बिघाडामुळे परीक्षेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो। सर्व परीक्षा केंद्रांवर समान दर्जाची तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने उमेदवारांमध्ये समान संधी राहत नाही। प्रश्नपत्रिकेची यादृच्छिक रचना आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत अनेक उमेदवारांच्या मनात शंका निर्माण होतात। ग्रामीण आणि दुर्गम भागातील उमेदवारांना संगणकाधारित परीक्षेच्या तुलनेने कमी अनुभव असल्याने स्पर्धेत असमानता निर्माण होऊ शकते। तांत्रिक अडचणीमुळे परीक्षेतील मानसिक ताण वाढतो आणि गुणवत्तेवर परिणाम होतो। ऑफलाईन परीक्षा का अधिक विश्वासार्ह? विद्यार्थ्यांच्या मते ऑनलाईन परीक्षा पद्धतीचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत। अनेक वर्षांपासून यशस्वी आणि सर्वसामान्य पद्धत, तांत्रिक बिघाडाचा प्रश्न उद्भवत नाही। सर्व उमेदवारांसाठी समान परीक्षा वातावरण उपलब्ध होते। प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि मूल्यमापन प्रक्रियेबाबत अधिक विश्वास निर्माण होतो। ग्रामीण आणि शहरी भागातील उमेदवारांमध्ये तांत्रिक सुविधांमुळे कोणतीही दरी राहत नाही। 6 जुलैला छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन। ऑनलाईन परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी 6 जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्यस्तरीय विद्यार्थी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। या आंदोलनात आमदार रोहित पवार स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यार्थी प्रतिनिधींनी दिली आहे। विद्यार्थ्यांनी सरकारला आवाहन केले आहे की लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित हा विषय अत्यंत संवेदनशील असून कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थी संघटना, तांत्रिक तज्ज्ञ आणि आयोगाशी सविस्तर चर्चा करून पुढील भूमिका निश्चित करावी।